माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सांगत होतो तुमचा पहिला दिवस ज्या दिवशी तुम्ही लग्न केला, साक्रामेंट घेतला, त्या दिवसापासून तर आतापर्यंत तुमच्यामध्ये असे चढ उतार आले असतील, अनेक गोष्टी घडल्या असतील, पण तुम्हाला सत्य माहित आहे का? सत्य तरी तुम्ही 5 वर्ष तुमच्या लग्नाला कोण झाले? 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे सत्य तुम्हाला आज ओळखायचं आहे की तुम्ही एक संत आहात. खरं आहे काय? हे खरं आहे, कारण संत पौल आपल्याला सांगत आहे की आपण सगळे देवामध्ये संत झालेले आहोत आणि तुम्ही तर जवळचे, देवाच्या जवळचे झालेले आहात. का? कारण परमेश्वरानं दिलेलं वचन आणि तुम्ही एकमेकांना दिलेलं वचन पाळतात. तुमच्यामध्ये चढ उतार आली की नाही? वाटलं असेल कशाला याच्या बरोबर हिच्या बरोबर मी लग्न केलं, तरी पण तुम्ही टिकून राहिले. तुमच्या क्रूसाला तुम्ही कधीच खाली पडले नाही. तुमच्या क्रूसाला तुम्ही घेऊन चालले की नाही? बाकी काय पाहिजे? परमेश्वराने काय सांगितलेलं आहे? तू तुझा दररोजचा क्रूस घेऊन माझ्या मागे ये. तुम्ही करत आहात. देवाचं वचन तुमच्यामध्ये पूर्ण होत आहे. तुमचा नवरा दारुड असेल, तुमची बायको चुकीच्या मार्गाला जात असेल, तरी तुम्ही तो क्रूस घेऊन चालत आहात. हा तुमचा मोठा त्याग तुम्ही केलेला आहे माझ्या प्रिय बंधू. आणि तो त्याग करायला तुम्हाला एक गोष्ट परमेश्वराने दिलेली आहे. काय दिलेली माहिती आहे का? काय दिलेलं आहे? काय दिलेलं आहे? तुम्ही एवढा मोठा त्याग केलेला आहे. तुम्ही कदाचित तुमच्या लग्नाला 1 वर्ष झालं असेल, 2 वर्ष झाले असतील, 3 वर्ष झाले असतील. मी तुम्हाला का सांगत आहे या गोष्टी? 15 वर्ष लग्न झाले असतील किंवा 10 वर्ष, 7 वर्ष, किती वर्ष झाले असतील. मी तुम्हाला उदाहरण देत आहे. एका पोरानं 9 वर्ष एकमेकांवर प्रेम केलं. किती वर्ष? 9 वर्ष एकमेकांवर प्रेम केलं. आणि जेव्हा त्यांचं होय नाही करता करता लग्न झालं, ते लग्न 4 दिवस टिकलं. आज ते एकमेकांबरोबर राहत नाही, ते सेपरेट झाले आहेत. तुम्ही कदाचित 1 वर्ष टिकवलेलं आहे, 2 वर्ष टिकवलं, 7 वर्ष, 5 वर्ष तुम्ही तुमचा दररोजचा क्रूस घेऊन चाललेले आहात आणि आपल्याला संतपणाचा हा भाग्य मिळत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि हे टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला परमेश्वराने काय दिलं? हा माझा प्रश्न होता. काय दिलेला आहे? ओके, कृपा. चांगलं उत्तर आहे. अजून माझ्या प्रिय बंधू की ना, तुम्ही लग्न केलं ते कशासाठी केलं? प्रेम होतं म्हणून लग्न केलं. नफरत असेल तर तुम्ही लग्न करणार का? मी समजा एखाद्या पोरी बरोबर प्रेम करत नसेल आणि मी तिच्याबरोबर लग्न करायला तयार होईल, किंवा पोरगी त्या पोराबरोबर लग्न करायला तयार होईल? कधीच होणार नाही. लग्न फक्त एकाच गोष्टीच्या आधारावर होतं, ते म्हणजे प्रेमावर. माझ्या प्रिय बंधूंनो, हा प्रेमाचा अंश तुमच्या अंतःकरणामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये देवानं रोवलेला आहे. त्याने तो भरलेला आहे. हालेलुया, हालेलुया. कारण का त्याचं? कारण देव कोण आहे? देव प्रीती आहे. हालेलुया. देव प्रीती आहे आणि ती प्रीती तुमच्या अंतःकरणात, माझ्या अंतःकरणामध्ये त्याने दिलेली आहे. म्हणून मी आपण एकमेकांवर प्रेम करू शकतो. ते जर नसेल तर होणार नाही. ते जर नसेल तर होणार. उदाहरण सांगत आहे. 40 वर्षाची बाई आहे, लग्न झालं होतं, म्हणजे नवीन लग्न, 40 वर्ष झालेत बाईला, त्याची काहीतरी तेवढीच वर्ष आहेत. आणि अचानक त्या नवऱ्याला पॅरालाइजचा अटॅक येतो, खाटेमध्ये पडतो. पॅरालाइजचा अटॅक आल्यानंतर खाटेमध्ये बसलेला आहे. हा नवीन लग्न आहे. लोक त्या बाईला येऊन सांगतात, आता याच्या बरोबर काय करत बसलेले आहे, तू दुसरं लग्न कर, करणारा उठणार नाही म्हणून. तिने काय सांगितलं? मी त्याच्या शरीरावर नाही प्रेम केलं, मी त्याच्या
शरीरावर नाही प्रेम केलं, मी त्याच्या व्यक्तिमत्वावर प्रेम केलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना भेटले तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती खूप चांगलं सौंदर्य होतं. यू आर व्हेरी हँडसम, यू आर व्हेरी लुकिंग गुड. ते सौंदर्य आता आहे का बघा, विचार करा. ते आहे का सौंदर्य तुमच्याकडे? कदाचित तुम्ही मोठे झाले असाल, सौंदर्य गेलं असेल की नाही? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे जगाचं स्वरूप लयात जात आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण म्हणून लग्न टिकवायचं असेल तर त्याला एकच गोष्ट, ते प्रेम. कारण देव प्रीती आहे, त्या प्रीतीनं तो आपल्याला वाढवतो, जगवतो आणि चालवतो. सौंदर्य त्या टायमाला होतं, आता आहे का? कारण तुम्ही खूप सुंदर होते त्या टायमाला दोघे जण. आता तुमची डोक्याची सुरकुत्या दिसतात की नाही? दिसतात की नाही? म्हणजे माझं सौंदर्य लयात जात आहे, आपलं प्रत्येकाचं सौंदर्य लयात जात आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु त्या बाईनं काय सांगितलं? मी त्याच्या शरीरावर नाही प्रेम केलं, मी त्या माझ्या नवऱ्यावर प्रेम केलं. आणि त्या लोकांना तिने एक अशी चापराक मारली की तुम्ही मला नवरा सोडायला सांगता? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून आज तुम्ही जर तुमच्या लग्न संस्कारामध्ये टिकून आहात, त्याला कारण आहे, कारण तुमच्या अंतःकरणामध्ये देवानं प्रीतीचा अंश पेरलेला आहे. बोटाची हाताची बोट सारखी आहेत का? कितीतरी वेळा आपल्या घरामध्ये भांडणं झाले असेल एकमेकांबरोबर, आपटा तिपटा झाले असेल, किटकिट झाले असेल, तरी आपलेच ओठ, आपलेच दात म्हणून आपण सहन करत राहिलो. देवाची ही कृपा आपल्यामध्ये आहे, कारण तुमच्या अंतःकरणात देव प्रीतीनं तुम्हाला चालवत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, देव जर जो प्रीती आहे आणि त्या देवाची प्रीती तुमच्या अंतःकरणामध्ये असेल तर तुम्हाला दोघांना कोणीही विभक्त करणार नाही. या जगातला कुठलाही व्यक्ती तुम्हाला विभक्त करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवानं सगळं काही निर्माण केल्यानंतर आदामाला आणि हव्वाला निर्माण केलं, तेव्हा तिकडे वचन लिहिलेलं आहे की आपली बाईला तो घेईल आणि आपल्या आई वडिलांना सोडून एकत्र राहतील. लिहिले की नाही? का सांगितलंय? कारण परमेश्वरानं आपल्याला कम्युनियन साठी निर्माण केलेलं आहे. टू बी युनियन, टू हॅव युनियन विथ वन अनदर. समजा एखादा गुन्हेगार आहे, मोठा गुन्हेगार, त्याला आपली सगळ्यात मोठी शिक्षा कुठली देतो आपण? फाशीची शिक्षा. त्यानंतरची दुसरी कुठली शिक्षा असते? जोरात बोला ना. उमर कैद, आयुष्यभर कैद. त्याला ते नाही म्हणत. अजून दुसरा कुठला आहे? जन्मठेप. पण अजून आजीवन कारावास. अजून काहीतरी त्याला एक शब्द वापरला जातो. म्हणजे ओके. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फाशीची शिक्षा नंतर एक शिक्षा आहे, सॉलिटरी कन्फाइनमेंट. त्याला एकटंच एका छोट्याशा गुहेमध्ये ठेवलं जातं. तिथे कोणच जात नाही, त्याच्याबरोबर कोणी बोलायला नसतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही फक्त 1 महिना कोणाबरोबर न बोलता जगा. मी तुम्हाला सॅल्यूट मारतो. आपल्याशी होणार नाही ते. फाशीची शिक्षा नंतर ही शिक्षा सगळ्यात सॉलिटरी कन्फाइनमेंट गुन्हेगाराला दिली जाते. माझ्या प्रिय बंधू, तुम्ही जेव्हा 1 आठवडा तुमच्या नवऱ्याबरोबर, तुमच्या बायकोबरोबर तुम्ही बोलत नसाल, काय होतं आपल्यामध्ये? फक्त विचार करा. आपलं डोकं बिघडल्यासारखं वाटतं आपल्याला सहन होत नाही. मग आपण काय करतो? रागावतो. and then we look for attention. घरामध्ये जर बायको जेवण बनवत असेल, ती आपटा टिपटा किचन मध्ये करेल. मग नवरा तुम्ही सांगेल कशाला आपटा आपटा करायला? तिला ते अटेन्शन पाहिजे. नवरा असेल तो दारू पिऊन येईल, दंगा करेल. कशाला दारू पितो? बायको सांगेल त्याला अटेन्शन पाहिजे. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला कळतं मी काय बोलतो?
माझ्या प्रिय बंधूंनो, आपण एकटे कधी जीवन जगू शकत नाही. प्रभु तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. पायावर कुऱ्हाड सारखा काहीतरी पडले तेव्हापासूनचा त्रास भोगणारा कोणतरी एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. पायाच्या गुडघ्याच्या भागातील त्रास जे खूपच झालेला आहे, सहन होत नाही इतके झालेलं आहे, त्या दुखण्यापासून परमेश्वराने अनेकांना सुटका दिलेला आहे. सकाळी चौघांनी साक्षी दिलेला आहे. अजून अनेक लोकांना प्रभूचा स्पर्श मिळत आहे. एका व्यक्तीचा बंद असलेले कान परमेश्वर उघडून देत आहे. डोकं जे शून्य झालेलं आहे, परमेश्वर आता पवित्र आशीर्वादाने मोकळीकाचा दान देत आहे. कमरेचा एका साईडने असलेले त्रास प्रभू आता दूर करून देत आहे. युरिक ऍसिड मुळे त्रास भरपूर असलेल्या कोणतरी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला युरिक ऍसिडचा त्रास आहे का? युरिक ऍसिडचा त्रास आज दुखत होते, आता काही बदल आहे का बघा. पूर्ण फरक झाला. आपण टाळी आवाज श्वास घ्यायला खूप कठीण जात आहे, तसं त्रास असलेले कोणत्या एका व्यक्तीला स्पर्श करत आहे. खास करून एका नाकपुड्यातून श्वास घेणे खूपच दुःखदायी झालेला आहे, असे कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. कोणतरी एक व्यक्ती आहे, त्यांना वारंवार वाटते मी काहीतरी हरवलेलं आहे, माझा काहीतरी नष्ट झालेला आहे, असे काहीतरी हरवलं असे एक विचार अधूनमधून जीवनामध्ये येत आहे, मनामध्ये येत आहे. अशा एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी पुत्रानी पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.